माझ्या मनातली गोष्ट आज शेअर करतो. आपला दुधाचा व्यवसाय आहे. 40-50 गायी आहेत. ऑलमोस्ट लहान मोठी 50 गुरं आहेत. राहिला आळंदीला आहे. दूध डिस्ट्रीब्यूट करायला पुण्याला जातो. व्यायाम करायला आवडतो. डेली रील वगैरे बनवतोय. ऑलरेडी जे पाहतात त्यांना माहिती आहे, पण अननोन जर रँडमली कोणाला व्हिडिओ आला तर त्यांच्यासाठी थोडंसं इंट्रो. मी व्यायाम वगैरे करतो. डेली चॅलेंज घेतले. 200 डेजचं व्हिडिओ अपलोड करतोय. आपल्या घोट्यात गडी आहेत ना, ते गेले पळून. आणि काम वगैरे हवं तसं होत नाहीये. 50 गुरांचं शेण, राडा सगळ्या गोष्टी करता करता कुठंतरी ना हे खांदे ही ताकद थोडीशी कमी पडते. मी ऑलमोस्ट 2 तास ड्राईव्ह करतो येऊन जाऊन. 1-1.5 तास सकाळी 1 तास 1-1.5 तास घोट्यात, संध्याकाळी 1-1.5 तास घोट्यात. कुठंतरी ना होत नाही. तर माझी होती चिडचिड. आता का होती हे मला कळत नव्हतं. 5-6 दिवस मी कसं तरी केलं, पण आता गेल्या 2-3 दिवसापासून असं काय करू काय नाही असं झालं व्हायला लागलं. आणि मग शांत बसलो आणि स्वतःला सांगितलं की हे का होतंय. आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सुटत गेलं. मला जिमला पण जायचंय, मला रील पण बनवायची आहे, मला व्हिडिओ पण शूट करायचा आहे, मला घरची पण कामं करायची आहेत. कुठेतरी मनाला ह्या गोष्टी कळाल्या आणि पटल्या की विशाल, काही वेळेस काही गोष्टी मिळवण्याकरता काही गोष्टी थोड्या साईडला ठेवाव्या लागतात. जसं की मी आता वर्कआउट करतोय पण मी शूट नाही करते. शूट करायच्या नादात कॅमेरा सेट करतोय आणि काम डिले होतोय, पुढे पडतंय, म्हणून थोडंसं शूट करायचं ठेवलंय साईडला. एक गोष्ट सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, तुमच्या आयुष्यात तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात ते करायला मिळत नाहीत ना, याचा अर्थ डिप्रेस व्हायचा किंवा उदास व्हायचा असं नाही. 1-2 दिवस थोडंसं माझ्या मनात घालमेल चालली होती, आयुष्यात चाललंय तरी काय. आणि जेव्हा काल संध्याकाळी या सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला, शांत स्वतःसोबत बसलो आणि गोष्टी सॉर्ट आउट झाल्या, तर मला इतकं बरं वाटलं ना की चला ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात आली की सगळ्या गोष्टी मॅनेज होतात, फक्त तुम्ही एकदा जो प्रॉब्लेम होतोय ना त्याच्या मुळाला गेलं पाहिजे. घरी आलोय आता आणि एकदम फ्रेश एनर्जीने आलोय की ठीक आहे बाबा, सगळ्या गोष्टी करता येतील. सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे तुमची हेल्थ, आणि सेकंड हेल्थ इज युअर इनर हेल्थ. तुम्हाला आतनं बरं वाटलं पाहिजे. घरी आलोय ड्राईव्ह करून, तुमच्याशी बोललो, जरा बरं वाटलं. आता थोडंसं गोड खाऊयात. एन्जॉय युअर डे.